ही आपली पंचामृती मिरची, भरवा मिरची खाण्यासाठी तयार आहे. आणि मिरची कशी छान दिसते बघा. ही आपली मिरची खाण्यासाठी तयार आहे. आता आपण हे सर्व करूया. मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला भावनगरी मिरचीपासून चिंचगुळाची भरवा मिरची करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. आज आपण आपल्या किचनमध्ये छानपैकी अशा कमी तिखट मिरच्यांचं पंचामृती मिरच्या करणार आहोत. म्हणजे चिंचगुळाची पंचामृती मिरची अशी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. ह्या मिरच्या एकदम कमी तिखट असतात. म्हणजे भाजीची मिरची ज्याला म्हणतात किंवा भरण्यासाठी म्हणून आणतात अशी ही मिरची आहे. या मी 5-6 मिरच्याच आणलेल्या आहेत आणि त्याचं मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हे सुकं खोबरं भाजलेलं आहे, दाणे भाजलेले आहेत, तीळ भाजलेले आहेत, नंतर ही चिंच, गूळ, मीठ, थोडं लाल तिखट चवीसाठी, हळद, हिंग, थोडं जिरा पावडर किंवा जिरं घालणार आहे अख्खं किंवा जिरा पावडर, एवढंच त्याचं साहित्य आहे. आणि तेल लागणार आहे, कोथिंबीर घालणार आहे थोडी, एवढंच याचं साहित्य आहे. आता आपण प्रथम काय करणार आहोत, तर प्रथम या मिरच्या सगळ्या साफ करून घेणार आहोत. अशा फाडणार आहोत हे बघा. आणि ज्यामध्ये बी भरपूर असेल ते बी आपण काढून टाकणार आहोत. हे बघा, असं हे बी असं काढलं की येतं बरोबर. एखाद्या मिरचीत कमी असतं, एखाद्या मिरचीत जास्त बी असतं. ते असेल ते बी काढून टाकायचं, म्हणजे पोटाला बाधत नाही. म्हणजे ही मिरची बाधायचा संबंध नसतो, कारण कमी तिखट असते त्याच्यामुळे. पण तरीसुद्धा हे बघा, याच्यात सुद्धा तर बी कमी आहे, तरी पण आपण ते काढून घेऊया. अशा मी आता ह्या सगळ्या मिरच्या साफ करून घेते. असं हे बी काढून टाकायचं. आता मी हे सगळं छानपैकी वाटून घेणार आहे. या मिरच्या साफ करून घेतल्या. आता मी हे सगळं एकत्र असं मस्तपैकी वाटून घेणार आहे. तीळ, गूळ, चिंच, हे सगळं आंबट गोड असं वाटण करायचं. मग ते छान लागतं. म्हणजे पंचामृत, जसं मिरचीचं पंचामृत करतात ना, तसंच हे पंचामृत आहे. त्यानंतर मीठ, तिखट थोडं घालायचं. याच्यात अख्खे दाणेसुद्धा ग्रेव्हीत टाकले तरी चालतात, आवडत असले तर. काजूगर घातले ग्रेव्हीत तरीही चालतात, पण ज्याच्या त्याच्या आवडीवर येते. आता हे मी सगळं छानपैकी वाटून घेणार आहे. हे बघा, आता हे असं छान आपलं वाटप तयार झालं आहे. एकदम असं गुळगुळीत करायचं नाही. असं कसं ग्रेव्ही अशी छान तिळबिळ जरा दिसले पाहिजेत, त्या दृष्टीनं असं ठेवायचं. छान वाटप तयार झालं. आता मी याच्यात थोडं पाणी घालणार आहे. आणि हे अगदी थोडं पाणी घालून हे ओलं करून घेणार आहे. आणि आता ह्या मिरच्यातून मी हे वाटप भरणार आहे. एक वेगळ्या प्रकारे खायला तर सुंदरच लागतं. मिरच्या अशा मी भरून घेणार आहे. हे असं ओलं वाटप केलं की बसतंही व्यवस्थित त्याच्यात, म्हणजे बाहेर सांडत नाही आणि छान असं राहतं. आणि त्या मिरचीला वेगळीच चव येते. असं हे छानपैकी भरून घ्यायचं. जास्तीत जास्त भरायचं. हे बघा, ओलं केल्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला भरता येते.
घातली होती ना च्या आपण छानपैकी भरून घेतलेले आहेत. ह्या बघा अशा सुंदर भरून घेतल्या आहेत. आता आपण त्यामध्ये तेल टाकूया. की जिरं मोहरी टाकूया. जिरं मोहरी, 2 मेथीचे दाणे, कारण हे पंचामृत आहे त्याच्यामुळे ह्याच्यात मेथी पण आहे टाकलेली. मोहरी आणि त्यावर हा हिंग, मिरचीचं पंचामृत, भावनगरी मिरचीचं पंचामृत, हळद. आणि आता आपण या मिरच्या एक एक अशा लावणार आहोत. अगदी स्लो गॅस ठेवून आपण त्या सगळ्या चांगल्या छानपैकी वाफवून घेणार आहोत. हे बघा असं सुंदरपैकी आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आणि झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. लहान ठेवायचा आणि ह्या मिरच्या आपण आता वाफवून घ्यायच्या. त्या आपण अशा परतणार आहोत. अलटून पालटून अशा छानपैकी खमंग करायच्या आहेत त्यांना. बघा अशा उलट्या सुलट्या करून छानपैकी आपण भाजून घ्यायच्या आहेत. नंतर त्याच्यावर ही ग्रेव्ही ओतायची आहे, पण ती नंतर. आधी चांगल्या ह्या मिरच्या भाजून जातात. किती सुंदर अशा झाल्या आहेत त्या. हा हा हा, चव तर अप्रतिम, पंचामृत. आणि तिखटपणा कमी असल्यामुळे खायलाही चांगलं. खूप आळतात त्या. मगाशी तवा भरलेला दिसत होता ना. आपल्या मिरच्या छानपैकी मस्त झालेल्या आहेत. परतून चांगल्या हे बघा खमंग झालेल्या आहेत. आता मी याच्यावर जी ग्रेव्ही केली आहे ह्यातलं थोडं कूट उरवून, भरलेला मसाला होता तोच उरवून आता ग्रेव्ही केली आणि ती आता ह्याच्यावर मी ओतणार आहे. छान एकदम टेस्टी अशी रेसिपी होणार आहे. दिसते बघा किती छान ती. छानपैकी आता आपण हे शिजवून घेणार आहोत. ही आपली पंचामृती मिरची, भरवा मिरची खाण्यासाठी तयार आहे. आपण ही भाकरीबरोबर खायची आहे. भाकरी आणि मिरची कशी छान दिसते बघा. ही आपली मिरची खाण्यासाठी तयार आहे. आता आपण हे सर्व करूया. ही ग्रेव्ही भावनगरी मिरचीपासून चिंचवळाची भरवा मिरची आपण केलेली आहे. आणि ती मिरची मी कशी केली, कृती काय केली आहे ती तुम्ही माझे व्हिडिओ बघा.
म्हणजे पूर्णपणे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नीट समजेल काय काय केलंय ते. यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला एक भरवा मिरचीचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.